brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. काल माझ्याकडे सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेब पण आले, त्यांच्यावर पण या संदर्भात माझी चर्चा झाली की आपल्याला इकडे बजेटला प्रायोरिटी द्यायला लागेल त्या चर्चेला, आणि म्हणून आपण आज जे उत्तर घेणार होतो ते उत्तर आपण उद्याला घेऊ आणि आज बजेटवरती चर्चा पूर्ण करू आपण. अहो काल झाली, आज आहे, 2 दिवस. काल झाली, काल संध्याकाळी चर्चा आपण नव्हतात नाना भाऊ, काल झाली चर्चा. मला आपल्याला अधिकार आहे, तुम्ही जो निर्णय दिला तो आम्हाला मान्य राहील. पण एक गोष्ट अध्यक्ष महाराज मला जाणून घ्यायचं आहे. थांबा ना, तुम्ही कशाला वारंवार उठताय. अध्यक्ष महाराज ते अदृश्य असतात. अध्यक्ष महाराज मी अदृश्यालाच म्हटलं. अध्यक्ष महाराज माझं एवढं म्हणणं असं आहे की जेव्हा अर्थसंकल्पाची चर्चा सुरू होतं, अध्यक्ष महाराज ती 5 वाजता नाही होणार. अर्थसंकल्पाची काल रात्री सभागृह 11:13 अर्थसंकल्पाची चर्चा 5 वाजता सुरू केली अध्यक्ष महाराज, 5:30 वाजता. अध्यक्ष महाराज मला 5.5 तास चर्चा झाली. त्याला अर्थ नाही अध्यक्ष महाराज. अर्थसंकल्पाला इतका आम्ही पण सोप्या पद्धतीने घेत नाही अर्थसंकल्पाला. माननीय मुख्यमंत्री सभागृहात आहे. 5.5 तास चर्चा केली काल. मला कामकाज जाणून घ्यायचं अध्यक्ष महाराज. बरोबर नाही अध्यक्ष महाराज. तीन आठवडे झाले, पहिल्या आठवड्याच्याही प्रस्तावावर आम्ही मंत्र्यांचं उत्तर नाही, बरोबर नाही. या आठवड्याचं कामकाज सभागृहाचं या आठवड्याचं कामकाज संपण्यापूर्वी जेवढे प्रलंबित प्रस्तावांवरचे उत्तरं बाकी आहेत ती घेतली जातील. आपण मेन्शन केले 2 प्रस्तावांची उत्तरं आहेत आणि तिसऱ्या प्रस्तावात चर्चा आणि उत्तर आहे. ते आज संध्याकाळी 11 वाजेपर्यंत संपवले. पण एक लक्षात घ्या, आता आपण बजेटवरती चर्चा सुरू करणार आहोत अर्थसंकल्पावर. ती चर्चा झाल्यानंतर आज जर वेळ मिळाला तर आपण दोन्ही प्रस्तावांवरची उत्तरं घेऊ. माननीय अध्यक्षांनी आता निर्देश योग्य प्रकारे दिले आहेत. आपलं म्हणणं ठीक आहे की उत्तरं लवकर आली पाहिजेत, पण आपल्या कामकाजाचं नियोजन करताना कुठेतरी आपणच मग वेगवेगळ्या याला प्रायोरिटी देत जातो. तर माननीय अध्यक्षांनी ज्याप्रमाणे निर्देशित केलं आहे, हा आठवडा संपायच्या आत सगळ्याची उत्तरं आम्ही देऊ. चला देऊ. अर्थसंकल्प सन 2026-27च्या अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा, दुसरा व शेवटचा दिवस. कोण ऑनलाईन होतं काका? ऑनलाईन कोण होतं काका? ते करूया. ठीक आहे, जयंत पाटील साहेबांना सुरू करू दे. त्याआधी मला 2 घोषणा करायच्या, तेवढ्या करतो. सर्व सन्मान्य सदस्यांना विदित आहे की दिनांक 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. विद्यमान अर्थसंकल्पीय अधिवेशनात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण या विषयावर मान्य मुख्यमंत्री, दोन्ही मान्य उपमुख्यमंत्री, मान्य कृषी मंत्री, दोन्ही सभागृहाचे सन्मान्य सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दिनांक 11 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते 11:45 या वेळेत मध्यवर्तीय सभागृहात चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात डॉक्टर नीलम गोरे मान्य उपसभापती या प्रमुख वक्त्या म्हणून, तसेच श्रीमती पंकजा मुंडे पर्यावरण व वातावरणीय बदल पशुसंवर्धन मंत्री, श्रीमती आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री, श्रीमती मोनिका राजरे विधानसभा सदस्य तथा महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या समिती प्रमुख, श्रीमती मंजुळा गावित विधानसभा सदस्य, डॉक्टर ज्योती गायकवाड विधानसभा सदस्य आपले विचार व्यक्त करतील. उक्त कार्यक्रमास कैलासोजी MS स्वामीनाथन कृषीतज्ञ यांच्या कन्या डॉक्टर सौम्या स्वामीनाथन व डॉक्टर नित्या राव उपस्थित राहणार आहेत. कृपया सदर कार्यक्रमास आपण सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे. दिनांक 17 जुलै 2025 रोजी विधानसभा सभागृहामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू असताना अभ्यंगत श्री नितीन हिंदूराव देशमुख व श्री सर्जेराव बबन टकले यांनी विधान भवन मुंबई येथील मुख्य पोर्च येथे आपापसात धक्काबुक्की करीत
अत्यंत आक्षेपार्ह कृत्य करून महाराष्ट्र विधानसभेची प्रतिष्ठा व प्रतिमा मलिन केल्याने श्री नितीन हिंदूराव देशमुख व श्री सर्जेराव बबन टकले यांच्या संदर्भातील विशेषाधिकार भंगाच्या व अवमानाच्या प्रकरणात त्यांना 2 दिवसाच्या कारावासाची शिक्षा देण्यात यावी असा ठराव दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी विधानसभा सभागृहाने संमत केला होता। त्यानुसार माझे सही व शिक्कानिशी श्री नितीन हिंदूराव देशमुख व श्री सर्जेराव बबन टकले यांना वॉरंट ऑफ कमिटमेंट बजावण्यात आले होते। त्या अनुषंगाने मला पोलीस उप आयुक्त क्राईम ब्रांच मुंबई व अतिरिक्त अधीक्षक मुंबई मध्यवर्ती कारागृह यांच्याकडून कळविण्यात आले आहे की श्री नितीन हिंदूराव देशमुख दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 6:45 वाजता अटक करून कारागृह अधीक्षक आर्थर रोड मुंबई यांच्या स्वाधीन करण्यात आले व त्यांना आर्थर रोड कारागृहात दाखल करण्यात आले। त्यांना दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 6:35 वाजता कारागृहातून मुक्त करण्यात आले। तसेच पोलीस अधीक्षक सांगली व अधीक्षक सांगली कारागृह वर्ग 2 यांच्याकडून कळवण्यात आले आहे की श्री सर्जेराव बबन टकले यांना दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी 16:20 वाजता ताब्यात घेऊन त्यांना जिल्हा कारागृह सांगली येथे दाखल करण्यात आले व त्यांना दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी 17:40 वाजता कारागृहातून मुक्त करण्यात आले।